नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अकोला येथे विविध पदांकरता भरती निघालेली आहे. या भरतीविषयी अधिक जाणकारी घेण्यासाठी रोजगार कट्टा या चॅनलला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पदसंख्या आहे. एकूण 40 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. पदाचे नाव आहे स्टाफ नर्स आणि शैक्षणिक अर्हता याकरता GNC BSc नर्सिंग असणं आवश्यक आहे. तसेच याला 20,000 रुपये प्रति मानधन देण्यात येईल. यासाठी SC साठी 2, ST साठी 2, VJNT साठी 1, NT साठी 1, NTB साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 8, SEBC साठी 13 आणि EWS साठी 5 आणि उपसाठी एकूण 4 अशा म्हणून एकूण 40 जागांसाठी ही पदभरती निघालेली आहे. अकोला ZP.gov.in या संकेतस्थळावरती याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. ही जी भरती आहे ती राज्य शासनाची भरती नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील भरती आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही शासकीय सेवा जे काही वेतन आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आवश्यक अप्लाय असणार नाही. पदांची संख्या ही काळानुसार बदलायची शक्यता आहे, कधी वाढू शकतात. यासाठी शैक्षणिक अर्हता, मानधन, सामाजिक आरक्षण हे सगळे आवश्यकतेनुसार बदलू शकतात. यामध्ये तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायचं आहे 500 रुपयाच्या आणि यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला 13 जूनपर्यंत सगळे जे काही ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट एका व्यवस्थित पत्रावरती लिहायचे आहे. आणि त्यासाठी जो अर्ज आहे त्या अर्ज तुम्हाला डिटेलमध्ये याच्यामध्ये सांगण्यात येईल. आणि एकूण ह्यासाठी जी फी आहे ती 100 रुपये राखीव प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये. नॅशनल बँकेच्या नावाने DD काढायचं आहे. डिस्ट्रिक्ट ENT हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर SCI अकोला नॉन PIP ACC या नावाने तो तुम्हाला DD काढायचा आहे. अचूक माहिती असलेला अर्जच पात्र ठरेल. अपूर्ण माहिती असलेला अर्ज हा रद्द करण्यात येईल. आणि याच्यामध्ये निवड प्रक्रिया जी आहे ते बघा, पदासाठी क्वालिफाईंग एक्झाम जी असेल त्याच्यात 50% मार्क पडणं आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता जर जास्त असेल तर 20 मार्क त्याला, आणि जर अनुभव असेल तर 30 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून 100 मार्कानुसार तुमची ती पदभरती होणार आहे. आणि अर्जाचा नमुना जो आहे तो याच्यामध्ये लिहिला पाहिजे. तुमचं फोटो लावायचं आहे, तुमचं मराठीमध्ये नाव, इंग्रजीमध्ये नाव, संपूर्ण पत्ता, ईमेल ID, कोणत्या जातीसाठी, कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय ती सगळी माहिती त्याच्यामध्ये लिहायची आहे. तुमची शैक्षणिक अर्हता लिहायची आहे, तुम्हाला एकूण असणारा अनुभव लिहायचा आहे आणि तुम्ही जोडलेले डॉक्युमेंट्स लिहायचे आहे, तुमची सही करायची आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत याच्यात तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती म्हणजे ते सेल्फ अटेस्टेड कॉपी लिहून द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली? आपल्या गरजू असणाऱ्या MBBS किंवा नर्सिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. तसेच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.